नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वय समितीमार्फत विविध प्रलंबित मागण्यांसाठी कन्या प्रशाला येथून हा मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये शिक्षकांनी आपल्या विविध मागण्या मांडल्या, ज्यामध्ये TET निर्णयावर तत्काळ पुनर्विचार याचिका दाखल करा, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा, सर्व शिक्षकांसाठी वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करा, शिक्षक सेवा योजना रद्द करा, राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रखडलेली भरती सुरू करा, ऑनलाईन उपक्रम तत्काळ बंद करा, मूळ नियुक्तीच्या तारखेपासून निवासी शाळेमधील शिक्षकांची सेवा सर्व लाभासाठी विचारात घ्या, या व अन्य प्रलंबित प्रश्न प्राधान्य सोडवावे, या व अन्य मागण्यांसाठी आजचा हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या शासनाचा आम्ही धिक्कार करतो की जो शिक्षक या ठिकाणी 25 वर्षाच्या पुढं 27 वर्ष असतील, 28 वर्ष असतील, ज्याची सेवा झालेली आहे, ज्यांनी कलेक्टर घडवलेला आहे, ज्यांनी क्लास 1 अधिकारी घडवलेले आहेत, त्या शिक्षकाला या ठिकाणी सरकार हे वेठीस धरून TET परीक्षेचं भूत आमच्या डोक्यावर शिक्षक बांधवच्या बसवलेलं आहे। आणि म्हणून काल आपल्या महाराष्ट्रातील असंख्य म्हणजे जेवढे खासदार आहेत सर्वांनी मिळून या ठिकाणी एक पत्रसुद्धा काल संसदेमध्ये सादर केलेलं आहे, परंतु या पत्रावर कार्यवाही काय होईल, कारण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये खरं म्हणजे ही सुरुवात आहे आणि म्हणून यापुढे सुद्धा आमचा शिक्षक बांधव वाटलं तर संसदेवर सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो। ही मागणी जाचक अशी मागणी आहे आणि ही या ठिकाणी या सरकारचा धिक्कार या ठिकाणी शिक्षक बांधव करणार आहे। अधिकारी संघटनेचे शिक्षक आणि या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला लक्ष वेधण्यासाठी आणि सगळ्यात जाचक TETचा जो प्रश्न आहे तो शासन सांगतो कोर्टाच्या अधीन आहे, परंतु 24/2024चा संच मान्यतेचा GR मध्ये हजारो शाळा बंद पडणार आहेत, हजारो शिक्षक एक्सेस होणार आहेत। तोही GR अत्यंत तुगलुकी GR आहे। TETच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या विरोधात उत्तर प्रदेशचं सरकार असेल, मिझोरमचं सरकार असेल, तामिळनाडूचं सरकार असेल, पुनर्लोकन याचिका दाखल केल्या, परंतु महाराष्ट्र सरकार मात्र उदासीन आहे। ह्यांना अदानी अंबानीच्या हातात सगळ्या शाळा देऊन शिक्षकाला घरी बसवायचं हे धोरण त्यांचं आहे। म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष शिक्षक आमदार जमो अभ्यंकर हे मुंबईमध्ये या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत आणि परभणी जिल्ह्यात सगळ्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन आजचा महामोर्चा आहे। या महामोर्चाचं जर लक्ष याची जर नोंद घेतली नाही तर पुढे पूर्ण शाळा बंद करून शिक्षक आंदोलन विविध प्रकारचे आंदोलन करतील, या मोर्चाच्या द्वारे इशारा देत आहोत।